संपूर्ण मुंबईमध्ये राजसाहेबांच्या आदेशाने गटाध्यक्ष असतील, BLA असतील, प्रमुख पदाधिकारी असतील, इतर सर्व आमचे मान्यवर महाराष्ट्र सैनिक असतील, त्यांचे सगळीकडे आता आमच्या बैठका आता आधीच झालेल्या आहेत आणि आता हे मेळावे चालू आहेत। आज सकाळी बोरिवली, आता तुमचं कांदिवली आणि आता पुन्हा दहिसरला आता मेळावा आहे, त्याच्यानंतर वांद्रेमध्ये दुसरा मेळावा आहे आणि नक्कीच संपूर्ण कार्यकर्त्यांमध्ये अतिशय आपणही सगळ्यांनी पाहिलं असेल प्रचंड उत्साहाचं वातावरण आहे आणि आम्हाला नक्कीच खात्री आहे की हा जो उत्साह आहे हा उत्साह 100% आम्हाला उत्तम अशा मुंबईतील विजयापर्यंत घेऊन जाईल। एकंदरीत पाहिलं तर आज राज ठाकरे देखील उद्धव ठाकरेंच्या घरी गेले होते, भेटी झालेली आहे, काही चर्चा झाली असेल आणि निवडणूक देखील जवळ आलेली आहे, युती होणार आहे काय नाही त्याची माहिती आम्हाला तुमच्या माध्यमातूनच कळत असते, परंतु आमच्याकरता किंवा महाराष्ट्राकरता किंवा तुमच्याकरता आनंद असा असतो की जे दुरावलेली मनं असतात ती काही का निमित्ताने होईना, कारण आपल्यावर मराठी आणि महाराष्ट्राचे संस्कार आहेत की जेव्हा मनं दुरावलेली असतात ती काही का निमित्ताने होईना एकत्र जेव्हा येतात अराजकीय आणि कौटुंबिक, तेव्हा नक्कीच सगळ्यांना आनंद घेतो आणि आम्ही सगळे आता तोच विचार करतोय की चला काही का अराजकीय निमित्ताने कौटुंबिक निमित्ताने ही दोन कुटुंब अतिशय एकत्र आली आणि त्याच्यात ठाकरे एकत्र आले, हे खूप मोठी अत्यंत आनंदाची आणि उत्साहवर्धक गोष्ट आहे। त्याचा आम्ही विचार करतच नाही होत ना, ते आम्हाला तुमच्या माध्यमातून करतंय की तुम्हाला असे वाटते की आमच्यापर्यंत राजा आदेश हा शेवटचा असतो। आता आम्ही सगळेजण तळागाळापर्यंत प्रत्येक वॉर्डामध्ये महाराष्ट्रामध्ये प्रत्येक ठिकाणी आम्ही काम करत आहोत। आमच्याकरता आमच्या पक्षाकडनं जर काही निर्णय घ्यायचा असेल सकारात्मक किंवा नकारात्मक, तो निर्णय फक्त राजसाहेब ठाकरेच घेतील, तो जे आदेश देतील त्यावर आम्ही सगळेजण अतिशय जोरात काम करू। त्याचे प्रश्न त्यांनाच विचार, आमचा पक्ष आता उत्तम काम करतोय, लोकांचा संपूर्ण पाठिंबा आहे, कळलं का, आणि त्या ताकदीच्या जोरावर आम्ही इतरांचा आता विचार करत नाही आहोत। आमच्या पक्षाचे जास्तीत जास्त नगरसेवक आमच्या पक्षाचे जास्त उमेदवार कसे जिंकतील आणि आम्ही राजसाहेबांना उत्तम असा विजयाचा बुके कसा देऊ हाच विचार करतोय। एकीकडे मराठीच्या मुद्द्यावरती ठाकरे बंधू एकत्र येताना आपल्याला पाहायला मिळत आहे, मात्र काल गुजरातच्या जैन समाज आहे ते गुजराती किंवा कबूतरच्या मुद्द्यावरती एकत्र नवीन पक्ष त्यांनी काढले, त्यांच्या महानगरपालिका निवडणुकांमध्ये इफेक्ट पडेल सर? मला वाटतं तो आता आम्ही विचार नाही करत आहोत। आम्ही आता सगळे महाराष्ट्र सैनिक आमच्या पक्षाच्या बैठका चालू आहेत, त्यामुळे कुठला मुद्दा किती गांभीर्याने घ्यावा याचा तुम्हीही विचार करा। आम्ही तो मुद्दा गांभीर्याने घेत नाही आहोत आणि जो हे विचार मांडतायत त्याला मुंबईतील मराठी माणूस आणि जो महाराष्ट्र प्रेमी आहे तो अतिशय कडक आणि उत्तम असं उत्तर देईल। संपूर्ण मुंबई ही मराठी माणसाची आहे, ती 106 हुतात्म्यांनी मिळवलेली आहे, त्यावर इतरांनी राज्य करण्याचा प्रयत्न करू नये। सोडून द्या, दुसरा प्रश्न विचारा, हा खूप छोटा प्रश्न आहे। वारंवार उद्धव ठाकरे म्हणतात की आम्ही एकत्र राहण्यासाठी आलो आहे, राजकीय मुद्द्यावर काही बोलले नाही, मात्र राज ठाकरेने यांनी देखील अजूनपर्यंत युती संदर्भात एकही चर्चा केली नाही, त्याबद्दल काय सांगतो? त्याच्यावर म्हणून म्हटलं ते करतील तेव्हा आम्ही बोलू शकतो, कळलं का? आपल्याला काय वाटतं मग महानगरपालिकेमध्ये युती होणार आहे तुम्ही आणि युती झाली तर आता तुमच्या माध्यमातून जवळपास सीट वाटप पण आम्हाला झालेलं कळलेलं आहे, परंतु आम्हाला आजपर्यंत काहीच कळलेलं नाही आहे। तुम्हाला खरंच सांगतो मनापासून की जर काही व्हायचं असेल, जर काही करायचं असेल तर आमच्या पक्षाकडनं फक्त सन्मान्य राजसाहेब ठाकरे त्यांचा जो राजा आदेश देतील त्याच्यावर आम्ही सगळे महाराष्ट्र सैनिक जोरात काम करू। माझ्या इच्छेला नाही, मी एक महाराष्ट्र सैनिक आहे, जी राजसाहेबांची इच्छा ती आमची सगळ्यांची इच्छा। आम्ही मतं मांडू शकतो परंतु आदेश हा राजसाहेबांचा असतो आणि त्या आदेशावर आम्ही काम करत असतो। अनेक पक्षांचे येत आहेत जे अचानक गेलेत पटकन काहीतरी मेल म्हणून, त्यांना आता कळलंय की निष्ठा आणि अतिशय भूमिका न बदलणारी व्यक्ती ही राजसाहेब ठाकरे आणि त्यांचे महाराष्ट्र सैनिक आहेत। सत्तेच्या सोयीकरता कुठल्याही प्रकारचे ॲडजस्टमेंट या राजसाहेबांनी केलेले नाही आहेत आणि आत्ता तुम्ही फार छोटे प्रवेश बघताय, भविष्यात तुम्हाला दिसेल कसे मोठे प्रवेश होत आहेत ते। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।